नमस्कार माय यूट्यूब फॅमिली. तर नवी मुंबईतील सिडकोची LIGची घरे. देशभरात कुठेही पक्के घर असल्यास अर्जदार अपात्र ठरेल. वार्षिक उत्पन्न 6 लाखच हवे. हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण आदेश. तर काय आहे अपडेट, चला पाहूया आपण सविस्तर माहिती. वाशी, तळोजा, खारघर, खारकोपर, मानसरोवर, बामणडोंगरी, कळंबोली, खांदेश्वर व पनवेलमध्ये सिडकोने गरिबांसाठी बांधलेली घरे वार्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा अधिक असलेल्यांना मिळणार नाहीत. देशभरात कुठेही पक्के घर असल्यास अर्जदार अपात्र ठरेल, असे महत्त्वपूर्ण आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. या घरांसाठी 2024 मध्ये सिडकोने लॉटरी काढली होती. या लॉटरीत पात्र ठरलेल्या मात्र वरील अटींची पूर्तता न करणाऱ्यांना घरे देऊ नका. घरे दिली असल्यास मालकी रोखून ठेवा, असेही न्यायालयाने सिडकोला बजावले आहे. हे आदेश आर्थिक दुर्बल घटकातील अर्जदारांसाठी देखील लागू करावेत, अशी विनंती सिडकोचे वकील GS हेगडे यांनी केली. ती न्यायालयाने मान्य केली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ही घरे बांधल्यानंतर सिडकोने लॉटरीसाठी नियमावली तयार केली. नवी मुंबईत घर नसलेला या लॉटरीत अर्ज भरू शकतो. या घरासाठी उत्पन्नाची मर्यादा नसेल, असे सिडकोने स्पष्ट केले. या विरोधात काही अर्जदारांनी न्यायालयात धाव घेतली. खंडपीठाने या याचिकेची गंभीर दखल घेतली. राज्य शासन व सिडकोने या याचिकेत 10 जूनपर्यंत उत्तर सादर करावे, असे नमूद करत न्यायालयाने वरील आदेश दिले. तर आता यावरील जी पुढील सुनवाई आहे ती 25 जूनला होणार आहे. मर्सिडीज व सायकलवाल्यांमध्ये स्पर्धा. गरिबांसाठी बांधलेल्या LIGच्या घरांसाठी सिडकोने घातलेल्या अटी मर्सिडीज व सायकलवाल्यांमध्ये स्पर्धा लावून देणाऱ्या आहेत. एखाद्याचे मुंबईत आलिशान घर असले तरी तो सिडकोच्या घरासाठी अर्ज करू शकतो. लॉटरीत त्याला घर मिळेल, पण सायकलवाल्याला घर मिळणार नाही, अशी व्यवस्था सिडकोने केली आहे, असे न्यायालयाने सिडकोचे कान उपटले. बाबासाहेबांची आठवण. घटना कितीही चांगली लिहिली गेली असली तरी तिची अंमलबजावणी करणारे योग्य नसल्यास ती वाईट ठरते, आणि घटना कितीही वाईट असेल मात्र तिची अंमलबजावणी करणारे चांगले असतील तर ती सर्वोत्तम ठरते, असे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानावर भाषण करताना नमूद केले होते. याचा दाखला न्यायमूर्ती घुगे यांनी आदेशात दिला. तर राज्य शासन व सिडकोने या याचिकेत 10 जूनपर्यंत उत्तर सादर करावे, असे नमूद करत न्यायालयाने वरील आदेश दिलेले आहेत. आता यावरील पुढील सुनावणी जी आहे ती 25 जूनला होणार आहे. तर पाहूया आता 25 जूनची जी सुनावणी आहे त्याच्यात काय निकाल असेल तो. तर सध्या तरी हायकोर्टातर्फे स्थगिती देण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.